राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे 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 राम कृष्ण हरे जय जय 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 राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुखकारी जोडी म्हणून विठ्ठली आवडी हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय याची देवा पै मागत चरण सेवा खंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित हे देवा चरण सेवा चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित हेची देवा पै मागत
चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित हे चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा सदा संग हरिदासाचा सदा हरिदासा जन्म हुका भलते याते बरे मी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो भलते याते परी न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरी सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती हेची द्यावे पुढत पुढती हेची द्यावे पुढत पुढती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती हेची द्यावे पुढता पुढती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा हरिदासाचा विठोबा रखुमाई हरि हरि हरे हरे विठोबा हरि हरि रखुमाई विठोबा हरि जय रखुमाई हरि जय रखुमाई हरि जय रखुमाई विठोबा जय रखुमाई जय रखुमाई भजन सम्राट थोड़ा बीस हेची देवा पे मागत 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 वा हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित
सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग सदा संग सदा संग सदा
सदा हरिदासदा वासुदेवा पंढरीला वासुदेवा पंढरीचा हरी विठ्ठल खाली बसलेले हाताने टाळी विठ्ठल विठ्ठल हेची देवा पैमागत हेची देवा पैमागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती परिमी न चुके किंवा परिमी न विसंबे हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी ज्ञानमाऊली गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवर पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया हरी दंड
दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत देवराया दंडवत तुझे पाया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे आ त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजो मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपदे मस्तक हे पाया वरी कहे पाया ओ मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वार करी संताचा 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 वार करी या वारकरी संताच्या योंतः प्रवेशम वाचमिवां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वदाम्ना अन्यांशस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषित कराणवणिरदाभात पीतांबरादरुणबिंब फलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखारविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर. श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधा जू को दास जन्म जन्म मोहे दीजो श्री वृंदावन को वास. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तया माझा दंडवत तया माझे सहा हात तया माझे दंडवत तया माझे तया माझे दंडवत बसलेली टाळी वाजवा एकदा जोरदार. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत हेची देवा पैमागत हेची देवा पैमागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक राजधिराज महाराज योगीराज सच्चित आनंद स्वरूप आकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू जगत आधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ भगवत भक्त श्रीमंत श्री नामदेव महाराज आजच्या अभंगातून देवाकडे मागणी मागतायत. विठाल मागणी मागत असताना नामदेव महाराजानं देवाकडे काय मागणी मागितली लक्ष देऊन ऐका. हेची देवा पैमागत देवा थोडा हळू वाजवावी ना. माझी तुझ्याकडे एक मागणी आहे. काय मागणी आहे तर मला तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. चरण सेवा अखंडित. बरं चल ठीक आहे दिली तुला चरणाची सेवा. अजून काय पाहिजे
वास द्यावा पंढरीचा, पंढरपुरामध्ये वास पाहिजे. अजून काय पाहिजे? तो सदा संग हरिदासाचा. बरं, मग हे सगळं करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कुळात जन्म पाहिजे? त्यावेळेस नामदेव महाराज म्हटले, देवा कोणत्याही कुळात जन्म दे, जन्म हो का भलते याते. कोणत्याही कुळात जरी मी जन्माला आलो तरी सुद्धा तुझी भक्ती करायचं मी चुकणार, परी मी न चुके हरिभक्ती. देवानं विचारलं, नामदेवा हे सगळं मागितलं, अजून दुसरं काही मागणं आहे का? नामदेव महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, देवा अगोदरच्या 3 चरणात जे मागितलंय तेच मला पुन्हा पुन्हा दे. अभंगाचा सरळ सोपा भावार्थ विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. दुसरं वर्ष गेल्या 5 वर्षापासून आणि हे 6वं वर्ष या ठिकाणी अतिशय सुंदर त्या ठिकाणी नामसप्ताह संपन्न होतोय या पवित्र नगरीमध्ये श्री क्षेत्र गाणगापूर. आणि ज्यांच्या आयोजनामध्ये हा नामसप्ताह होतोय, महाराष्ट्रातलं फार मोठं व्यक्तिमत्व श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय भागवताचार्य रामायणाचार्य पांडुरंगजी महाराज रेड्डी बाबा त्यांच्या आदेशावरून माझ्याकडे आलेली कीर्तनाची सेवा आहे. या कीर्तन सेवेसाठी ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील सर्व नामवंत गुणीजन कलाकार मंडळी आहेत. त्यामध्ये आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, समोर ज्यांनी चाल गायली ते श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गायनाचार्य संगीत सम्राट संगीत विशारद माऊली महाराज. एकदा त्यांच्यासाठी टाळी. अगदी त्याच तोला मोलाची ज्यांनी त्यांना साथ केली, महाराजांचं काय नाव आहे? राम महाराज. एकदा राम महाराजांसाठी अजून जोरात वाजवा. माफी मागून एक वाक्य बोलतो, मी समोर चाल गाणाऱ्यापेक्षा पाठीमागा जो चाल गातो त्याला 10 मार्क शिल्लक देतो दादा. तुम्ही म्हणसाल असा भेदभाव का? त्याचं कारण असं आहे, समोर जो चाल गातो तो त्याच्या चांगल्या ठेवणीतली, त्याला जी चांगली आळवता येते, त्याला जो राग चांगला गाता येतो त्या रागातली चाल म्हणत असतो. माऊली दादा बरोबर आहे. पण पाठीमागच्या नेमक्या गायकाला माहीत नसतं समोरचा गायक कोणती चाल दाखवणार आहे. पण तरी सुद्धा त्याच तोला मोलाची ज्यांनी साथ केली आमचे राम महाराज आहेत. इकडे माईकवरती उपस्थित श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद उत्कृष्ट सिंथवादक, महाराष्ट्रातलं फार मोठं नाव आमचे राहुल दादा आहेत. इकडे गणपत महाराज आहेत. इकडे आमचे गायक आहेत, आमचे तुळजापूरचे पुजारी आहेत. वा क्या बात आहे महाराज. विनेकऱ्यासाठी टाळी वाजवाकडे एकदा. विनेकरी असा पाहिजे महाराज, एकदम खात्या पित्या घरचे दिसायलेत ते, आहे का नाही? हां, काही कंबर बांधले वा, एकदम सुंदर. लग्न झाले दादा? नाही झालं? 100% होणार आहे, काळजीच करू नका. हां, सुंदर विनेकरी आहेत. इकडे आमचे सर्वच बाळगोपाळ आहेत. सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. 2 यूट्यूब चॅनल आहेत. इकडे आमचे ज्यांच्या मुखारविंदातून सुंदर अशी तुम्ही गेले 3 दिवस गुरुचरित्र पारायण कथा, दत्त महाराजांचं चरित्र या ठिकाणी सुंदर असं श्रवण केलं. ते माझे आदरणीय, ज्यांच्यासोबत राहून मी मोठा झालो. मोठा म्हणजे मोठा नाही, वयाने मोठा झालो, आहे का नाही? लहानपणापासून ज्यांच्या संगतीत होतो, परमपूज्य आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य शंकरजी महाराज लोंढे दादा, ते सुद्धा आज या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आवर्जून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 1 मिनिटं बोलून जातो महाराज. आज ही कीर्तनाची सेवा आहे ना, माझ्यासाठी फार मोठी पर्वणी आहे. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी जी 2 माणसं उपस्थित आहेत, या 2 माणसांनी मला अगदी लहानपणापासून सोबत 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 ठेवून मोठं केलं आहे महाराज. त्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आमचे शंकर महाराज आहेत. मी लहान होतो महाराज, आणि अगोदर मी ॲक्टोपॅड वाजवत होतो, आताही वाजवतो. मला त्या गोष्टीची लाज वाटत नाही, कारण ती माझी कला आहे. ॲक्टोपॅड वाजवत असताना अगदी लहानपणापासून माझ्या हाताला धरून ज्यांनी मला सोबत ठेवलं, पाहता पाहता सुरुवातीला ॲक्टोपॅड वाजवताना कीर्तन करण्याचं सुद्धा ज्यांनी मला बळ दिलं, ते शंकरदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जेव्हा जेव्हा महाराज व्यासपीठ त्यांच्याकडे आलं, तेव्हा तेव्हा नक्कीच संतोषचं एक कीर्तन झालं पाहिजे, ही भावना ज्यांनी अंतःकरणात ठेवली ते आमचे पांडुरंग महाराज सुद्धा उपस्थित. अजून एक मोठी पर्वणी बोलून जातो. मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये, माऊलींच्या दरबारामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं महाराजांमुळे. आणि खरं सांगतो महाराज, दत्तात्रयाच्या दरबारामध्ये बोलतो, खोटं बोलणार नाही. ज्या दिवशी मी माऊलीच्या दरबारामध्ये सेवा केली, त्या दिवशीपासून संतोष महाराजाचं भाग्य उजळलं. आणि त्याच्या पाठीमागं खरं श्रेय जर कोणाचं असेल तर ते आमच्या पांडुरंग महाराजाचं आहे. अजून एक वाक्य बोलून जातो. ज्ञानोबारायाच्या मंदिरामध्ये सेवा केली. ज्ञानोबाराय म्हणजे कोणाचा अवतार आहेत? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. एका विष्णू भगवंताच्या दरबारामध्ये सेवा केली तर एवढा मोठा झालो.
इथं तर तिन्ही देवाचा संगम आहे महाराज. असाच आशीर्वाद त्यांचा माझ्या पाठीशी राहावा एवढीच त्या ठिकाणी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि उरलेल्या वेळेमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवतो. विठाला आजचा जो अभंग आहे तो मागणीपर प्रकरणातील आहे. नामदेव महाराज आजच्या अभंगात मागणी मागतात. मागणीचाच अभंग का घेतला त्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. कीर्तन असो वा सप्ताह असो, वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहेत, काही दंडक आहेत. वारकरी संप्रदायामध्ये जर 7 दिवसाचा सप्ताह असेल तर सप्त्याच्या पहिल्या दिवशी अभंग मंगलाचरण प्रकरणातील घेतला जातो. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा दिवस साधना. कोणताही अभंग घ्या, कीर्तनकार मोकळा असतो. 7वा दिवस म्हटलं की अभंग हा मागणी परच घेतला पाहिजे. सांगण्याचा भाव असा आहे, पहिल्या दिवशी मंगलाचरण, 1 ते 6 दिवसापर्यंत साधना. 7व्या दिवशी 6 दिवस जी साधना केली त्याच्या बदल्यामध्ये मागायची मागणी, आणि मागणी मागितल्याच्या नंतर 8व्या दिवशी काल्याच्या रूपात प्रसाद आहे. विठाला सप्ताह 7 दिवसाचा असो वा 3.5 दिवसाचा असो, उद्या काला म्हटल्याच्या नंतर अगोदरचा दिवस हा मागणीचाच आहे, म्हणून मागणीचा अभंग आहे. अभंग ज्यांचा आहे ते नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांचा अधिकार जर पाहायचा झाला तर एकच प्रमाण देतो. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, जेवी नैवेद्य हातीचा प्रमाण झाल्याच्या नंतर टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्याचे बरेच फायदे आहेत. महाराजांनी तुम्हाला सांगितले असतील का? सांगू जाता जाता सांगू? झोपल्या का काय? जागा आहेत ना सगळ्या? जोरात टाळी वाजवा एकदा. टाळी वाजवण्याचा सोपा फायदा सांगतो बघा. इथं बसलेल्यापैकी कोणाकोणाला श्रीमंत व्हायचंय? कोणालाच नाही व्हायचं. एकच आजी इमानदार आहेत बघा, त्यांनी हात वर केला. हां, ज्याला व्हायचं नाही त्यांनी आता कीर्तन झाल्याच्या नंतर कानात घातलेलं, गळ्यात घातलेलं देऊन टाका मला. ऐका, ज्यांना श्रीमंत व्हायचंय म्हणजे ज्यांना असं वाटतं आपल्याकडे लक्ष्मी यावी, टाळी वाजवायचा फायदा सांगालो, लक्ष देऊन ऐका. ज्यांना असं वाटतंय जास्त दिवस जगाव, कोणाकोणाला वाटतंय? बरं जाऊ द्या. मराव कोणाकोणाला वाटतंय? होय बाबा, मराव वाटतंय? बरं जाऊ द्या. मराव कोणालाच वाटत नाही, पण मेल्याशिवाय कोणी राहते का? राहुल महाराज, हो राहुल महाराज, राहुल महाराज, मेल्याशिवाय राहते कोणी? प्रत्येकाला मरावं लागतंय. अहो महाराज असं म्हणतात, माणूस जन्माला आला की मरण नावाचं गिफ्ट सोबतच आहे. उपजते मरते सभेची ते, उपजते मरतेची सभेची ते, उपजते मरते उपजते
अंगात आहे. असं म्हणतात जन्माला आला की मरण नावाचं गिफ्ट सोबतच आहे. प्रत्येकाला मरावं लागतं. प्रत्येकाला जन्मल्यापासून मरणाची भीती आहे. कशाची ना कशाची भीती असतेच महाराज. उंदराला भीती कशाची असते? जोरात सांगा. उंदराला भीती मांजराची. मांजराला भीती हा बरोबर आहे. कशाची? कशाची? उंदराला भीती मांजराची. मांजराला भीती कुत्र्याची. कुत्र्याला भीती. रेंज येई ना का तुमच्याकडं? जरा जोरात सांगा ना. जेवायचं आता कीर्तन झालं की मी लवकर सोडणारी काळजी करू नका. पटपट सांगायचं हा बरोबर. इकडं माझ्याकडे बघा तुम्ही. जाऊ दे त्याचं सोडून द्या. हा उंदराला भीती कशाची रे? जोरात सांगा जरा. मांजराची. मांजराला भीती कुत्र्याची. कुत्र्याला भीती माणसाची. कुत्र्याला भीती वाघाची. कुत्र्याला भीती पटपट सांगायचं आता लवकर. उंदराला भीती मांजराची. मांजराला भीती कुत्र्याची. कुत्र्याला भीती वाघाची. नवऱ्याला भीती बायकोची. असं एवढंच पाहिजे होतं मला. बाकी काय एवढ्यासाठी फिरून आलो महाराज. हा ऐका सांगण्याचा भाव एवढाच आहे महाराज. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागतंय. पण मरावं कुणालाच वाटत नाही महाराज. ऐका अरे ज्यांना आपलं आयुष्य वाढावं वाटतं, ज्यांना वाटतं महाराज आम्ही जास्त दिवस जगाव, त्यांनी कथा कीर्तनात टाळी वाजवा. तुम्ही म्हणसाल महाराज याचा आणि त्याचा संबंध काय? सांगतो लक्ष देऊ नाही का. आपल्या हातावरती एक धनरेषा असते. कोणाकोणाचा विश्वास आहे? माय माऊल्याचा लय विश्वास. दारात बुवा आला महाराज हात बघा म्हणा. ठीक आहे नाही. ऐका महाराज हातावर एक धनरेषा असते आणि एक आपल्या आयुष्याची रेष असते. एखाद्याची धनरेषा जर कमी असेल, एखाद्याची आयुष्य रेषा जर कमी असेल, मायबाप कोणाला किती पैसा द्यायचा आणि कोणाला किती दिवस जिवंत ठेवायचं कोणाच्या हातात आहे? जगाच्या मालकाच्या. अरे तुम्ही जर त्याच्या कथा कीर्तनात टाळी वाजवली तर काय होईल? एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. सांगून बी टाळी नाही वाजली. कथा कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. मी काय सांगत होतो लक्ष देऊ नाही का. अभंग ज्यांचा आहे ते नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांचा अधिकार किती आहे? माझ्याकडे वेळ फार कमी आहे. थोडं लक्ष देऊ नाही का. 15 ते 20 मिनिटं अभंगाचा भाव ठेवणार आहे. ज्या नामदेव महाराजांनी देवाकडे मागणी मागितली त्या नामदेव महाराजाचा अधिकार होता नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जगाच्या मालकानं नामदेव महाराजाचा हातचा नैवेद्य खाल्ला होता. इथं बसलेल्यापैकी कोणी आहे का महाराज आमच्याही हातून देव जेवला? सांगा कोणी आहे का? का जेवत नाही देव आपल्या हातून? नामदेव महाराजाच्या हातून देवाना दाबा त्याचं नरड. थोडंसं बंद करा मोबाईल. हो पाहुणे बंद करा. थोडंसं बंद करा. नंतर लावतो म्हणा. ठेवा. काय सांगत हो तुम्ही? गेलं बोंबलत आहे काय? असं होतं. आपल्या हातून का देव जेवत नाही? आपला भाव बघा कसा आहे. माय माऊलो आपल्या इकडे बैल पोळ्याचा सण असतो. तुमच्या इकडे आहे का? आहे ना. कारण तुमचं आमचं बरंच अंतर आहे. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्या इकडे जीव गेल्यावर. सारखंच आहे सारखंच आहे. नाही फरक असतो ना महाराज. असं म्हणतात गाव बदललं की भाषा बदलते. राहुल महाराज तुमच्या इकडची भाषा लई वेगळीच आहे का नाही? आपल्या दादा नांदेड भागातली भाषेनं एवढी पंचायत होती महाराज. एकदा तुमच्या भागात कीर्तन आलं तिकडे कंदार साईडला. दादा बैठकीत जाऊन बसलो. 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले बरं का. दादा कार्यकर्ते माझ्याकडे आले. मी काय बैठकीत जाऊन बसलो. मला म्हणे महाराज तुम्ही कधी आल्या? असंच म्हणते दादा तुम्ही कधी आल्या. आता आमच्या इकडे भाषा वेगळी. आमच्या इकडे महाराज असं माणूस असेल तर दादा तुम्ही कधी आले, आणि महिला मंडळी असेल तर ताई तुम्ही कधी आल्या. आता मी बसलो जाऊन माझ्याकडे आले. मला म्हणे महाराज तुम्ही कधी आल्या. मग पंचायत झाली. मी खाली पाहिलं. मी म्हणलं धोत्राचा गाव साडी तर घातली नाही गडबडी. होतं ना असं कधी कधी. आहे का नाही? लक्ष देऊ नाही का. सांगण्याचा भाव नामदेव महाराजाच्या हातून देवानं जेवण केलं. आपल्या हातून का देव जेवत नाही? त्याचं कारण आहे आपण कधी तेवढ्या भावानं देवापर्यंत गेलोच नाही. अरे जगाच्या मालकानं नामदेव महाराजाच्या हातून जेवण करावं एवढा अधिकार नामदेव महाराजाचा. आणि ते नामदेव महाराज आज देवाकडे मागणी मागतात.
एखादा माणूस जर मागणी मागत असेल तर एक तर त्या माणसाला गरज असली पाहिजे, किंवा त्या माणसाचा मागण्याचा स्वभाव असला पाहिजे, किंवा त्या माणसाची मागण्याची परंपरा असली पाहिजे. मग नामदेव महाराजांना गरज होती का? नामदेव महाराजांचा स्वभाव होता का? किंवा नामदेव महाराजाची परंपरा होती का? अगोदर एक 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 मुद्दा पाहू, लक्ष देऊ नाही का. नामदेव महाराजाला मागायची गरज नव्हती, कारण नामदेव महाराज नवे सोपं सांगून जातो, कुठल्याच संताला देवाकडे काही मागायची गरज नव्हती, कारण संतांच्या घरी कसल्याही प्रकारची कमी आम्हा घरी धन शब्दाची जरत नाही. अरे ज्याच्याकडे एवढी मोठी संपत्ती आहे त्यांना देवाकडे हात पसरायची काय गरज आहे? त्यांना मागण्याची गरज नव्हती. आम्ही वैभव वाचे धनी आम्ही वैभव वाचे धनी आम्ही वैभवाचे धनी. अरे मागायची गरज नव्हती, मग का मागितलं? दुसरा भाव सांगितला. त्यांचा मागण्याचा स्वभाव होता का? अजिबात नाही. मागण्याचा स्वभाव तर नव्हताच, पण एखादा माणूस जर कोणाकडे काही मागत असेल तर ते संत म्हणायचे, अरे हात पसरी जिने धिकत्याचे तू का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिकत्याचे. अरे स्वतः तर मागतच नव्हते, त्यांचा स्वभावच नव्हता, पण एखादा माणूस जर मागत असेल तर त्याला सुद्धा त्याचा धिक्कार असो या शब्दामध्ये तुकोबराय खंडन करत होते. पण ऐका, काही माणसाचा व्यवहारामध्ये स्वभाव असतो, आणि असं म्हणतात एखाद्या माणसाला, एखाद्या इंद्रियाला जर त्याच्या सवय लागली, त्याचा जर त्या वस्तूचा स्वभाव पडला तर त्या माणसाचा स्वभाव बदलत नसतो. नाथ महाराजांना त्यासाठी एक भारुडच लिहिलं होतं महाराज. एक फार सुंदर दृष्टांत दिला. स्वभावावरून बोलतो, लक्ष देऊ नाही का. जुन्या काळामध्ये भिकारणी येत होत्या गावोगावी. त्यांचं स्वरूप असं असायचं बघा, डोक्यावर टोपली घेतलेली असायची, त्याच्यामध्ये खेळणी असायचे, पोटाला असं छोटंसं लेकरू बांधलेलं असायचं साडीमध्ये, आणि गावोगावी त्या भिकारणी यायच्या. भिकारणी गावात आल्याच्या नंतर महाराज दारावरती यायच्या आणि आवाज द्यायच्या, भाकरवाड ग माय. आलं का ध्यानात? जुन्या काळात आता येत नाहीत. आता भिकारणी सुद्धा स्टँडर्ड झाल्या. भिकारणीचं सोडा, भिकारी सुद्धा स्टँडर्ड झाले. हो, आता येताना घडलेला प्रकार सांगतो. एक भिकारी भेटला मला येताना, अक्कलकोटला दर्शनाला गेलो. एक भिकारी बसला होता, मी त्याला 10 रुपये दिले. 10 रुपये दिल्याच्या नंतर तो म्हटला, महाराज अजून 10 द्या ना. मी म्हटलं कशाला? म्हणे माझी प्रियसी आहे, तिला सुद्धा द्यायचे. मी म्हटलं प्रियसीला सुद्धा 10 रुपये? ते म्हणे महाराज भिकारी तिच्यामुळे झालोय. ज्याला कळाल त्याला धन्यवाद. हा, भिकारी सुद्धा स्टँडर्ड झाले महाराज. भिकाऱ्याकडे सुद्धा आयफोन आहेत. मागणाऱ्याचं सांगलो मी, आपलं नाही. म्हणजे भिकारी सुद्धा स्टँडर्ड झाले. माझा सांगण्याचा भाव हा होता, जुन्या काळात एक भिकारी महाराज एका नगरात गेले. स्वभावावरून सांगतो, लक्ष देऊ नाही का. एका नगरात गेली आणि दारात गेली आणि आवाज दिला, भाकरवाड ग माय. त्या भिकारीने भाकर घ्यायच्या महाराज. जुन्या काळातल्या मायमावल्या काय करायच्या, रात्रीची जर शिळी भाकरी, एखादी भाकरी राहिली असेल, रात्रीची भाजी उरलेली असेल तर त्या भिकारणीला द्यायच्या, आणि दिल्याच्या नंतर त्या भिकारीने आपल्या लेकरांसाठी काही खेळणं वगैरे त्याच्या मोबदल्यामध्ये द्यायच्या. अशीच एक भिकारीने एका नगरात गेली. तिचं काम चालू होतं महाराज, भाकरवाड ग माय, भाकरवाड ग माय. जात असताना एका राजानं तिला पाहिलं. तो राजा त्या नगराचा राजा होता. ही भिकारी नव्हती महाराज, पण दिसायला फार सुंदर होती. त्या राजानं तिच्याकडे पाहिलं, राजा मोहित झाला, आणि राजा तिच्या जवळ जातून तिला लग्नाची मागणी घालतो, माझ्यासोबत लग्न करशील? लक्ष देऊ नाही का. ती भिकारीन काय म्हटली माहिती आहे, राजे साहेब, तुम्ही जरी या नगराचे राजे असाल तरी सुद्धा या माझ्या शरीरावरती माझं लग्न कोणासोबत व्हावं याचा अधिकार माझ्या मायबापाला आहे.
कारण जुन्या काळात आपल्या मुलीचं लग्न मायबाप जमवत होते. आता एवढं टेन्शन घ्यायची गरज राहिलीच नाही महाराज. त्या भिकारीनं सांगितलं माझ्या मायबापाला विचारा. राजा तिच्या आई वडिलाकडे गेला. आता कोणत्या बापाला नको वाटते, राजा आहे महाराज, सुंदर थाटामाटात लग्न झालं. आता ही भिकारीन होती पण राजासोबत लग्न झाल्यावर कोण झाली? राणी झाली. आता राणी झाली म्हणल्यावर हिचा काय थाट कमी असेल का? 4-5 दाशा हाताखाली कामाला, सुंदर 5 पकवानाचं जेवण 2 टाईम. पण हिला सवय लागली शिळ्या भाकरी खायची. स्वभाव याच्यावरून सांगतो, लक्ष देऊ नाही का? शिळ्या भाकरी खायची सवय लागली. स्वभाव होता महाराज तिचा. ती काय करायची माहितीये, सकाळी 5 पकवानाचं सुंदर गरम गरम जेवण आलं ती कॉट खाली ठेवून द्यायची आणि शिळं झाल्यावर संध्याकाळी खायची. संध्याकाळी आलेलं ताट दुसऱ्या दिवशी सकाळी खायची. असं तिचा दिनक्रम चालू होता. योगायोगानं डिसेंबर महिना संपला आणि जानेवारी महिना आला. आणि जानेवारी महिन्यामध्ये एक महिला मंडळीचा फार सुप्रसिद्ध आणि आवडता सण असतो. कोणता? असं कोणता? सक्रात. आणि सक्रातीच्या त्या महिन्यामध्ये महिनाभर याच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू असतो. कुठं चालल्या? हळदी कुंकाला. कुठं चालल्या? हळदी कुंकाला. बाई महिनाभर बुक, 1 महिना बुक असते. मला तर असं वाटतं पांडुरंग महाराज यायचा जसा हळदी कुंकाचा कार्यक्रम असते पुरुष मंडळीने सुद्धा ठुला पाहिजे बुक्याचा. सगळं काय त्यालाच आहे का महाराज? योगायोगानं ते जानेवारी महिना लागला आणि तो सक्रातीचा सण आला. आता ही राजाची राणी झाली होती, नवीन नवीन लग्न झालं. सगळ्या नगरातल्या बाया तिच्याकडे आल्या. कशासाठी? हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी. कार्यक्रम अतिशय सुंदर महाराज देखण्या स्वरूपात ठेवला. हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झाला. आता नवीन नवीन लग्न झालेलं, नवीन राजाची राणी होती म्हणून तिने त्या सगळ्या स्त्रियांनी तिला आग्रह केला, राणीसाहेब नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या म्हटल्याच्या नंतर तिला मस्त 10-15 मिनटं डिमांड लागलं. पण 10-15 मिनिटाच्या नंतर तिनं नाव घेतलं. सांगू का? हेच ऐकायचं तुम्हाला, मला माहिती आहे ना. तुम्ही कीर्तन एवढं ध्यान देऊन ऐकत नाहीत महाराज. तिनं नाव घेतलं. कशावरून सांगतोय? लक्ष देऊन ऐका. स्वभाव. नाव घेतलं तिनं. ती काय म्हणते ऐका. गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय, गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय. राजा हरिश्चंद्राचं नाव घेते, भाकर वाढ ग माय. काय म्हटली ती? माझा दृष्टांत संपला. सांगण्याचा भाव हा होता. अगोदर भिकारीन होती, आता झाली कोण? राजाची राणी. तरी सुद्धा स्वभाव गेला का? नाही. वर्णन केलं नाथबाबांना. अरे आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, इचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राहिना स्वभाव जाईना, हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना. हळी वाजवा एकदा. स्वभाव माणसाचा बदलत नाही. मग तसा नामदेव महाराजाचा स्वभाव होता का? त्यांना सवय होती का? अजिबात नाही. तिसरा मुद्दा सांगितला, त्यांची परंपरा होती का हो? नामदेव महाराजाची सोडा, कुठल्याच संताची मागण्याची परंपरा नव्हती. वडिलाची रीत जानत सो वडिलांची रे. काही मागणे हे मानसिता, वडिलांची रीत जानत सो वडिलांची रीत. काही मागणे हे मानसिता, वडिलांची वडिलाची रीत जाणत असो. 3 मुद्दे सांगितले बघा. गरज नव्हती, स्वभाव नव्हता आणि परंपरा सुद्धा नव्हती. तरी सुद्धा नामदेव महाराजांना मागितलं. त्याचं कारण सांगितलं महाराज. का मागितलं? तर नामदेव महाराजांना जी गोष्ट मागितली ती गोष्ट संसारातील मागितली नाही महाराज, तर संसाराच्या बाहेरची मागितली. एक फार मोठं वाक्य सांगतो, लक्ष देऊ नाही का. जेवढ्या जेवढ्या संतांनी देवाकडं मागितलं त्यांनी देवाकडं देवाचं मागितलं नाही तर देवच मागितला. विठाला मागणारे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजाचा अधिकार सुद्धा आहे. मागतात कोणाकड? देवाकड. मग देवाची देण्याची पात्रता आहे का? का नाही महाराज. देवाकडं काय काय आहे?
ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जे. देवाकडे काय काय यश आहे, श्री आहे, उदारता आहे, सगळ्या गोष्टी देवाकडे आहेत. म्हणून देव देण्याला पात्र आहे, नामदेव महाराजाला मागण्याला पात्र आहे. झालं असं, एका दिवशी नामदेव महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेले, गाभाऱ्यामध्ये गेले, भगवंताचं दर्शन घेतलं. जो भाव तुकोबराबद्दल सांगितला जातो तोच भाव नामदेव महाराजांबद्दल सुद्धा सांगितला जातो. भाव असा आहे, जेव्हा जेव्हा तुकोबराय देवाच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे, पांडुरंगाच्या समोर जाऊन उभे राहायचे, तेव्हा तेव्हा जगाच्या मालकाची मान खाली असायची. अगदी तोच भाव सांगितला नामदेव महाराज ज्यावेळेस देवाच्या मंदिरात दर्शनाला जायचे तेव्हा सुद्धा जगाच्या मालकाची मान खाली असायची. आणि प्रत्येक वेळेस संत गेले की देव म्हणायचे काहीतरी मागा. नामदेव महाराज देवाच्या समोर उभे राहिले, देवांना बोलायला सुरुवात केली, नामा अरे फार दिवस झाले सेवा करतोय रे, फार ऋण आहे तुझं माझ्यावर, सांग तुला काय पाहिजे. नामदेव महाराज म्हटले देवा मला काहीच नाही पाहिजे. देव म्हटले पुन्हा सांग काय पाहिजे. काहीच नाही पाहिजे. अरे सांग काय पाहिजे. पुन्हा 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 विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर नामदेव महाराजांना मागणी मागितली अभंगाचं प्रथम. देवा अवधूत महाराजासाठी टाळी वाजवायला महाराज. आपली मला दिलेली वेळ तर संपली, 9:30. कसं करायचं. उगा पुन्हा कोणी म्हणायला नको बजायला मग. काय वाटतं तुम्हाला सांगा भाऊ, थांबायचं का नाही. महिला मंडळ तुमचं काय म्हणे, चालू द्यायचं नक्की. हो नाही तर उगं बसल्या बसल्या बोट मोडू नका माझ्या नावानं, आहे का नाही. उगं 15 मिनटं ऐका ऐका, 15 मिनटं लक्ष देऊन ऐका. काय मागणी मागितली तर हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, तुझ्या पायाची मला सेवा पाहिजे. महाराज लक्ष देऊन ऐका. नामदेव महाराजानं देवाच्या पायाचीच सेवा का मागितली, एकच दृष्टांत देतो, लक्ष देऊन ऐका. खरंच महाराज काय ताकद आहे हो देवाच्या पायाची. ज्या अर्थी नामदेव महाराज देवाच्या पायाची सेवा मागतात त्या अर्थी देवाचे पाय एवढे पॉवरफुल आहेत का, तेवढी ताकद देवाच्या पायात आहे का. लक्ष देऊन ऐका. आतापर्यंत आपल्या गावातले कितीतरी माणसं मेले, माणसं मेल्याच्या नंतर त्या माणसांच्या अस्थी आपण कुठे नेऊन टाकतो, बोला पटपट, कुठे. गटारात, गंगेला, बरोबर आहे. आपल्या गावाजवळ जी गंगा असेल त्या गंगेमध्ये माणसाच्या अस्थी टाकतो. का टाकतो आम्हाला काय माहित म्हणा, पहिल्यापासून परंपरा आली, लोक आमचे आजी आजोबा टाकत आले मग आम्ही टाकतो. लक्ष देऊ नये का. गंगा ही पवित्र आहे. किती पवित्र आहे तर असं म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. गंगा ही पवित्र आहे म्हणून आपण माणसं मेल्याच्या नंतर त्या माणसांच्या अस्थी गंगेमध्ये टाकतो. आजपर्यंत लाखो माणसांच्या अस्थी आपण गंगेमध्ये टाकल्या. यानंतर तुम्ही कधी एखाद्या वेळेस गंगेवर जाऊन बघा आणि गंगेवरती गेल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये खाली जा,
आणि पाण्यामध्ये असं हातानं थोडंसं इकडं तिकडं शोधून पहा, एक सुद्धा हस्ती त्या गंगेमध्ये तुम्हाला सापडणार का महाराज? अहो लाखो माणसांच्या हस्ती आम्ही गंगेत टाकल्या, पण एक सुद्धा हस्ती गंगेत सापडत नाही. काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, किती जरी पापी माणूस असेल, किती जरी निबर माणूस असेल, कुंटलाचा हाड किती मोठाले असू द्या, किती जबर जरी माणूस असला, तर त्याच्या अस्थी आपल्या स्वतःमध्ये सामावून घ्यायचं आणि त्या अस्थीचं पाणी करायची ताकद गंगेमध्ये. जगाच्या पाठीवर एकच असा माणूस झाला ज्याच्या अस्थी गंगा मैयेनं स्वीकारल्या नाही. सांगता येईल त्याचं नाव? त्याचं नाव होतं महाराज जरासंध. एकच असा पापी माणूस झाला की त्या अस्थी गंगेनं सुद्धा घेतल्या नाही. गंगेनं अस्थी घेतल्या नाही म्हणून त्याच्याच अस्थीपासून कवड्या बनवल्या आणि त्याच कवड्या महाभारताच्या युद्धात कौरव पांडवांनी त्याच ते द्यूत खेळलं महाराज. अरे जरासंधाच्या हस्तीच्या कवड्या होत्या म्हणून कवड्या प्रत्येक वेळेस कौरवाच्या बाजूने पडत होत्या, पांडवाच्या बाजूने पडत नव्हत्या. किती पापी माणूस असू द्या, त्याच्या अस्थी गंगेत टाकल्यावर गंगा स्वतःमध्ये सामावून घेते, त्या अस्थीचं पाणी करते. एवढी ताकद गंगेची आहे. मग सांगा बरं, ही गंगा कुठून आली हो? बोला. हा, भगवान शंकराच्या जटेतून. त्याच्याही अगोदरचा इतिहास सांगितला महाराज. गंगेची निर्मिती कशी झाली? रोज आपण आरतीत गातो, चरणों से निकली है गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी, उन चरणों में शीश नमा, हे गिरिधारी तेरी आरती गा. सांगा कुठून आली गंगा? अरे भगवान शंकराच्या पायाच्या अंगठ्याच्या बोटातून गंगेचा उगम झाला. दृष्टांत कळाला? आता सांगा, एवढ्या पाप्यातल्या पाप्यांना मुक्त करणारी गंगा भगवान परमात्म्याच्या पायाच्या एका बोटातून येते. अरे एका बोटातून निर्माण झालेली गंगा जर आपल्याला मोक्ष देऊ शकते, तर विचार करा जगाच्या मालकाच्या पूर्ण पायात किती ताकद असेल महाराज. नामदेव महाराजाला कळालं, जगाच्या मालकाच्या एका बोटाची ताकद जर एवढी आहे तर पायाची किती असेल. म्हणून नामदेव महाराज म्हणले, चरण सेवा अखंडित, चरण सेवा वाजवा टाळी. क्या बात आहे महाराज. असे गायक वादक म्हणल्यावर असं रिकामं मोकळं कीर्तन पाहिजे. सोपं नाही महाराज हे गायन वादन. मी नेहमी सांगत असतो, अरे गाने की क्या मजा होती है गाने वाले को पूछो, बजाने की क्या मजा होती है बजाने वाले को पूछो, और खाने की क्या मजा होती है वो कीर्तन कथा में सोने वाले को पूछो. विठाला जगाच्या मालकाच्या पायाची सेवा मागितली का? जगाच्या मालकाची पायात एवढी ताकद आहे महाराज. म्हणून चरण सेवा अखंडित. दुसरा दृष्टांत देतो बघा. रामायण सगळ्यांना ऐकले. रामायणामधला एक भाव सांगतो. विश्वामित्रजी, राम प्रभू आणि लक्ष्मण तिघे जण निघाले. जात असताना, चालत असताना भगवान परमात्म्याच्या पायाची माती उडाली आणि त्या मातीचा स्पर्श एका दगडाला झाला आणि त्या दगडाची स्त्री झाली. काय नाव तिचं? अहिल्या. ज्या वेळेस हे त्या साधू संतांना कळालं, लक्ष देऊ नाही का, त्या नगरातल्या बऱ्याच साधू संतांना कळालं की जगाच्या मालकाच्या पायाचा जर स्पर्श झाला
तर दगडाची काय होते, काय होते, बोला ना पटकन, स्त्री होते. हा पुढचा भाव आहे पण सांगून जातो. सगळे त्या नगरातले ते जेवढे काही त्या वनामध्ये राहणारे साधू संत होते त्यांनी विचार केला, योगायोगानं झालं असं त्यांचे लग्न राहिले होते. आणि दुष्काळ तसाच होता आता जसा आहे पोरीचा. त्या काळात सुद्धा पोरी भेटत नव्हत्या. तुमच्याकडे कसे महाराज, बरे का पोरीच, बरे? अवघड आहे, लईच अवघड झाले महाराज. पोरी भरपूर येतो, मी नेहमी सांगत असतो पोरी भरपूर आहेत पण पोरीच्या माया लय शहाण्या झाल्यात, लय शहाण्या महाराज. हो, एक मागं त्या नाशिक भागात कथेला गेलो, एक म्हातारी माझ्याकडे आली. मला म्हणे महाराज आपल्याकडे एक पोरगी आहे. म्हणलं बरं. आपल्याला एक मुलगा पाहिजे. म्हणलं बरं, कसा पाहिजे? म्हणे आपली एक आट आहे म्हणे. म्हटलं काय आट आहे? म्हणे त्या पोराला मायबाप नसले पाहिजे. काय म्हणे? पोराला मायबाप नसले पाहिजे. आता आम्ही महाराज रोज एका गावाला फिरतो. मी म्हणलं माझ्याकडे एक नंबर पोरगा आहे, ₹1,00,000 पगार आहे म्हणलं त्याला महिन्याची, 4 मजली बंगला आहे, फिरायला फॉर्च्युनर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. दाबाव त्याचं नड का पण. हां, हे लयच अवघड आहे महाराज. मोबाईल कवा वाजन सांगताच येत नाही का नाही. इकडे माझ्याकडे लक्ष द्या, टाळी वाजवा एकदा सर्वांनी. मी म्हटलं माझ्याकडे एक मुलगा आहे, फार चांगलं आहे म्हटलं, ₹1,00,000 महिन्याला पगार आहे, 4 मजली बंगला आहे, फिरायला फॉर्च्युनर गाडी आहे, सगळं काही आहे. पण त्या पोराची सुद्धा एक आट आहे. ती म्हणे काय आट आहे पोराची? मी म्हणलं पोराची सुद्धा आट अशी आहे की पोरीला सुद्धा मायबाप नसले पाहिजे. मला म्हणे महाराज असं कुठं असतं का? मी म्हणलं मग डंगरे ते पोरग काय आबाळातून पडले का? लय अवघड झालंय महाराज. आपण विचार करतो आपल्या मुलीसाठी जो वर आहे, कधीतरी हा विचार केला पाहिजे आपली त्या 25 वर्षाच्या पोराकडून किती अपेक्षा असते बघा. आपल्याला वाटतं त्या 25 वर्षाच्या वयामध्ये त्याची गाडी असावं, त्याचा बंगला असावं, त्याच्याकडं सगळं काही व्यवस्थित असावं, बँक बॅलन्स असावं. अरे थोडा तरी विचार केला पाहिजे आपल्याच नवऱ्याबद्दल. आपला नवरा आता 60च्या पुढे गेलाय तरीसुद्धा अजून घरावरचे पत्र बदलणं झाले नाहीत. आणि त्या 25 वर्षाच्या पोराकडून आपण अपेक्षा ठेवतो, लक्ष देऊ नाही का? सांगण्याचा भाव हा होता. त्या साधू संतांनी विचार केला चला आपण सुद्धा भगवान परमात्म्याकडे जाऊ. महाराज त्यांनी एक दगड हातात घेतले, निघाले जगाच्या मालकाकडे. इथं देवाच्या रूपाची सुद्धा सुंदरता सांगितली जाते. जगाचा मालक किती सुंदर आहे. हातामध्ये दगड घेतले, निघाले होते देवाकडे. देवाला म्हणणार होते देवा आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या. हातात दगड घेतले, निघाले, देवाच्या जवळ आले. आणि जवळ आल्याच्या नंतर ज्यावेळेस देवाकडे पाहिलं महाराज, ते भगवंताचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर स्वतःचं देवभान विसरले. कधीतरी विचार केला पाहिजे देव किती सुंदर असेल महाराज. आपण कधी तिथपर्यंत गेलोच नाही महाराज. विशेष आहे, अरे जगाच्या मालकानं निर्माण केलेली माणसं एवढी सुंदर आहेत की संपूर्ण जग त्या माणसाच्या प्रेमात पडत आहे. मग देव किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. पाठीमाग त्या कुंभमेळ्यामध्ये एक मुलगी फार व्हायरल झाली महाराज. काय नाव होतं तिचं? असं काय नाव होतं तिचं? मोनालिसा. फक्त तिचे डोळे सुंदर होते महाराज. त्या डोळ्यावरून ती मुलगी एवढी ट्रोल झाली, एवढी फेमस झाली, सगळं जग तिच्या प्रेमात पडलं. कोणाच्याही तोंडात एकच नाव होतं, मोनालिसा. अरे कधीतरी हाही विचार केला पाहिजे की त्या मोनालिसाला ज्यानं निर्माण केले तो किती सुंदर असेल महाराज. त्या साधू संतांनी हातात दगड घेतले, निघाले महाराज देवाकडे. देवा आम्हाला बायका करून द्या म्हणण्यासाठी. देवाच्या जवळ आले, भगवंताचं स्वरूप पाहिलं, देव भान विसरले, दगड खाली ठेवले, देवाला म्हणले देवा आम्हाला बायका करून घ्या. आलते कशासाठी? द्या म्हणण्यासाठी. पण करून घ्या म्हटले. देव म्हटला नक्कीच करून घेतो, या अवतारात नाही पुढच्या. तेच ऋषी महाराज पुढच्या अवतारामध्ये 16,100 भगवान कृष्ण कन्हैयाच्या पट्टराण्या झाले. माझा दृष्टांत संपला. माझा सांगण्याचा भाव एवढाच होता, अरे किती पापी होती ती अहिल्या. पाप घडलं होतं तिच्याकडून, मालकानं शाप दिला शिळाहून पडशील. पण ऐका, माझ्या जगाच्या मालकानं तिला पायाचा स्पर्श केला नाही. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र होते, कुठल्या स्त्रीला स्पर्श झाला नाही जर सीता माता सोडल्या तर. जगाच्या मालकाच्या पायाची माती उडली महाराज आणि दगडाला स्पर्श झाला आणि दगडाची स्त्री झाली. सांगण्याचा भाव एवढाच आहे, अरे पायाचं सोडा, नुसत्या पायाच्या मातीचा जर स्पर्श झाला तर पाप्यातली पापी स्त्री सुद्धा उधरून जाऊ शकते, एवढी
ताकद भगवंताच्या पायाची सांगितली. म्हणून नामदेव महाराज म्हणले चरण सेवा देवाच्या पायाची सेवा मागितली. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. अजून काय पाहिजे? तो वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरामध्ये मला वास पाहिजे. आणि पंढरपुरात सहवास भेटला म्हणजे संताचा संग तर भेटणारच आहे. सदा संग हरिदासाचा. मग कोणत्या कुळात जन्म पाहिजे? नामदेव महाराज म्हटले देवा कोणत्याही कुळात जन्म दे. जन्म हो का भलती याती परिमी न चुके हरिभक्ती. अजून काय पाहिजे? तर या 3 चरणात जे मागितलं तेच पुन्हा पुन्हा दे. नामा मने कमळापती हेची द्यावे पुढत पुढती विडोबार हेचे देवा पै मागत चरण सेवा अखंडित. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. झालेली सेवा ज्यांच्या पवित्र भूमीमध्ये मला हे कीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. दत्तात्रय भगवंताच्या चरणी सेवा समर्पित. ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तन सेवेची संधी दिली श्री भक्तिपरायण पांडुरंगजी महाराज रेड्डी बाबा त्यांच्याही चरणारविंदी सेवा समर्पित. उपस्थित सर्व श्रोतू सज्जन मायबाप पिता वर्ग असेल महिला वर्ग असेल तुमच्याही चरणावरती सेवा समर्पित. माझ्या कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे श्री भक्तिपरायण शंकरजी महाराज लोंढे त्यांच्याही चरणारविंदी सेवा समर्पित. ज्यांच्याकडे मी शिकलो माझ्या दोन्ही गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित. माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा समर्पित. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल 2 हात 3 मस्तक विठ्ठल जय जय विठ्ठल जय